नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर झोपेत स्वप्न पडलं असेल आणि त्या स्वप्नात तुम्हाला भगवान बालाजी आले असतील तर याचा काय अर्थ होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माणूस झोपल्यानंतर माणसाला स्वप्न पडतात. असं म्हणतात, दिवसभर माणूस जो विचार करतो, एखाद्या गोष्टीसाठी धावतो किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त वापर करतो तर तेच आपल्या स्वप्नात आपल्याला दिसत असतं किंवा त्याच गोष्टीचं स्वप्न पडतं असं म्हणतात. बघा, स्वप्न कधी पडतं? जर तुम्ही दुपारी जेवण केल्यानंतर जर तुम्ही झोपला असताल तर तुम्हाला दुपारचं सुद्धा स्वप्न पडू शकतं, रात्रीचं सुद्धा स्वप्न पडू शकतं. पण बघा, असं म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर पडलेलं स्वप्न ते कालांतराने खरं होतं. आता बघा, कोणाला कशाचं स्वप्न पडेल हे काही सांगता येत नाही. कोणतं स्वप्न पडेल ह्याचा नेम नाही. तुम्हाला सापाचं स्वप्न पडू शकतं, फुलांचं, फळांचं, किंवा एखादा जिवंत व्यक्ती मृत झालाय हे सुद्धा तुम्हाला स्वप्न पडू शकतं. पण जो व्यक्ती आपण स्वप्नात मरण पावलाय असं बघतो, पण तो मरण पावलेला नसतो तर तो जिवंत. म्हणजे काही जिवंत व्यक्ती तुमच्या स्वप्नात सुद्धा येऊ शकतो. असं म्हणतात की जिवंत व्यक्ती जर तुम्ही स्वप्नात मरण पावलाय हे असं जर बघितलं तर त्या व्यक्तीला खूप आयुष्य असतं असं म्हणतात. तर काही माणसांना स्वप्नात साप दिसत असतो, काहींच्या मागे साप धावत असतो, तर काहींना तो चावत असतो. असं आपण स्वप्नात बघत असतो आणि असं कितीतरी वेळा आपण दचकून संध्याकाळचं उठत असतो. बघा, स्वप्न ते स्वप्न असतं, पण कालांतराने हे स्वप्न कदाचित खरंही होऊ शकतं. ब्रह्ममुहूर्तावर पडलेलं स्वप्न खरं होतं असं म्हणलं गेलं आहे. आता बघा, जर तुमच्या स्वप्नात एखादा देवांचं मंदिर आलं किंवा एखाद्या देवांनी तुम्हाला दर्शन दिले असं तुम्हाला दिसलं तर ते खूप शुभ मानलं गेलं आहे. आता बघा, तुमच्या स्वप्नात जर बालाजींचं दर्शन झालं तर ते खूप शुभ मानलं गेलं आहे. असं म्हणतात की भाग्यवान लोकांच्या स्वप्नात हे असं देवांचं दर्शन घडत असतं. आता बघा, तुम्ही जर स्वप्नात एखाद्या मंदिरात गेलाय किंवा तुम्ही देवांची आरती करताय किंवा एखाद्या देवाची तुम्ही मूर्ती बघताय, फोटो बघताय, तर खूप खूप भाग्यवान आहे हे. पण भाग्यवान लोकांना देवी देवतांचं दर्शन स्वप्नात घडत असतं. आता बघा, जर तुमच्या स्वप्नात भगवान बालाजींचं दर्शन तुम्हाला झालं असेल, तुम्ही मूर्ती बघितली असेल किंवा फोटो बघितला असेल आणि तुमच्या स्वप्नात जर तुम्ही त्यांचं दर्शन घेताय, ही खूप भाग्यकारक गोष्ट आहे. देवांचं स्वप्न आपल्याला पडणं म्हणजे आपल्यावर त्यांचा वरदहस्त आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आता बघा, काही लोकांचं कसं असतं, एखाद्या देवांना ते जास्त मानत असतात, त्यांची पूजा अर्चा करत असतात, सतत नामस्मरण मनन चिंतन करत असतात, तर त्या लोकांना त्या देवांचं स्वप्न पडत असतं. परंतु तुम्ही असं काहीही न करता जर तुम्हाला असं अचानक जर स्वप्न पडलं असेल, त्या स्वप्नात तुम्ही बालाजींचं दर्शन घेताय असं तुम्हाला दिसत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. असं स्वप्न भाग्यवान लोकांनाच पडत असतं. असं म्हणतात, असं स्वप्न पडलं की तुम्ही जे कोणते भविष्यात काम हाती घेतलं आहे त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तुमची जी कोणती पैशाची कामे आहेत ती लवकरच मार्गी लागणार आहेत. तुम्ही एखादा व्यवसाय करताय किंवा एखादा बिझनेस करताय तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. पैशाची जी कोणती कामे आहेत ती तुमची लवकरच मार्गी लागणार आहे आणि भविष्यात तुम्हाला पैसा कधीही कमी पडणार नाही असं म्हणलं गेलं आहे. तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा, तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. स्वप्नात देवी देवतांचं दर्शन घडणं म्हणजे तुमचं नशीब लवकरच चमकणार आहे. आणि बघा, अशी काहीतरी मोजकीच लोक असतात की त्यांच्या स्वप्नात असे देवांचे दर्शन त्यांना घडत असतं. देवांचा वरदहस्त त्यांच्या पाठीशी असतो. त्यांनी कोणतंही काम हाती घेतलं तर त्यांना यश नक्कीच मिळणार असतं. तुम्ही सुद्धा त्या देवांवर श्रद्धा ठेवावी हवी, त्यांची भक्ती करायला पाहिजे. भविष्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीची चणचण भासणार नाही. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.